किस कर त्याला फोरहेडला. फोरहेडला किस कर. मग इंडिव्हिज्युअल माझ्या नंतर घेऊ. हा तुझी ऐक ना तिला ना आता 2 काढून ठेवा. तू एवढ्या वेळ का नाही घेतली मला बोलवत होतं तिकडनं. चल रेडी. साउंड रेडी है क्या. साउंड एक्शन. प्रपोजची स्टोरी. सो मी त्याला म्हटलं की आता नको, मला डिस्टर्ब होईल असं, म्हणजे लेट्स वेट 4-5 महिने म्हणजे माझी प्लेसमेंट संपेपर्यंत आणि मग आपण ठरवूया काय होतं. कारण मला आमची फ्रेंडशिप इतकी छान होती म्हणजे की मला ती छोट्याशा काहीतरी पुढे जाऊन भांडणामुळे लूज नव्हती करायची की बेसिक्सच मॅच नाही होते तसं. आज सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर. हाय सजया है वे सारा शहर, आज हो गई आवे रब दी महर. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. अखियां चो डिगदे हंजू खुशियां दे, तेरी बन जाना अज तू सजना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. खुशियां दा चढ़िया अज वेला वे, सारेयां ने नचना सारेयां ने गाना वे. आणि मग ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही ह्याच्याबद्दल बोललो की आपण म्हणजे प्रपोजलही नव्हतं ते, असं होतं की फक्त काय सगळे लोक चिडवतातच आपल्याला की हे डेट करतात हे ते, आपलं एवढं चांगलं जमतंच तर करूया का डेट, असं फक्त चाललेलं होतं त्यावेळेस. आणि मग रात्री आम्ही 12 वाजता वगैरे ह्याच्यावरती कॉल चाललेला आमचा, 12 ते 2 आमचा कॉल चालला अशाच ह्याच्या अराऊंड गप्पा मारत मारत. 2 वाजता आम्ही हे कन्क्लूड केलं की आपण डेट नाही करायला पाहिजे, आपण थांबायला पाहिजे की तुम्ही हे होऊ देत सेमिस्टर हे ते, बघू आपल्याला परत वाटत राहिलं तर आपण करू डेट. मग दुसऱ्या दिवशी मी माझ्या काही मित्रांबरोबर नाईट आउटला बाहेर होतो आणि त्यांनी त्याचं बंबल अकाउंट वगैरे काढलेलं होतं आणि त्याला एक मॅच आलेला होता आणि तो मॅच पाहून मला माहिती नाही मला काय झालं, मला सहनच होईना की असं कसं. मग मला त्याच्याशी धड बोलता येत नव्हतं, मला त्याला सांगता येत नव्हतं की मी जेलस आहे म्हणून. मग मी त्याला खूप वेळा असं एकदम फिरत फिरत विचारलं की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे पण मला कळत नाही आहे मी बोलू का नको. पण आणि तो इतका घाबरलेला चॅटवर कारण त्याला वाटत होतं मी मैत्री तोडते म्हणून. The place we wanna be, feeling young, wild and free. Open the curtain, lights on, let's go. Come start a fire, let's make it glow. Time to get local, tonight is the night. Let's blow it up like a fireball ignite. Shake it down low, take it up high. Now is the time and the place. We're here to have a good time.
with me slow. Take my hand, just let go. Down on the floor, baby, sway back and forth. Keep me coming back for more. Time to get loco, tonight is the night. Let's blow it up like a fireball ignite. Shake it down low, take it up high. Now is the time and the place. We're here to have a good time. Shining in the spotlight. We're here to have a good time. Open the curtain, lights on, let's go. Come start a fire, let's make it glow. We're here to have a good time. We're shining in the spotlight. We're here to have a good time. आणि तो म्हटला की असं नको आपण भेटून बोलू. ते मला म्हणाले की माझी प्रिपरेशन तर काही होत नाही आहे, माझा हाच विचार चालू आहे की काय आपण बरोबर निर्णय घेतला नाही घेतला. मग त्यावेळेस माझं असं आतून एक कन्फर्म झालेलं की ठीक आहे, म्हणजे आता कळालं आहे की ही नाही जरी डेट केलं तरी सुद्धा ही ह्याचाच विचार करते. तो लगेच ड्राईव्ह करून अर्ध्या तासात माझ्या घरापाशी आला आणि मग आम्ही DP रोडला भेटलो. आणि मी विचारलं शेवटी तिला की एवढं विचार करण्यापेक्षा आपण करायचं नाही करायचं, तू तसाही ह्याच्यामध्येच वेळ घालवते, मी मे एज वेल लेट्स डेट अँड फाइंड आउट. एक महिना भेटलो नव्हतो हैदराबादमध्ये. आणि मग मी आल्यानंतर आम्ही एक ग्रुप ट्रिपला गेलो होतो. तर मी एक असा छोटासा बॉक्स बनवून आणला होता. तर म्हणजे मी हाताने असं लेटर्स आणि पेपर रिंग्स बनवल्या होत्या. शेवटचा एक मिरर लावलेला होता की अस टुडे असं म्हणून. होते की हे सगळं ॲक्च्युली अजून होतं आहे. म्हणजे असं खूप खूप एक्साइटमेंट वाटते की आता उद्याचा दिवस कसा जाणार आहे. पण असं वाटतं की प्रत्येक मोमेंट एन्जॉय करावं, असं प्रेझेंट राहावं असं. आय एम रिअली एक्सायटेड. असं आय डोंट थिंक मला त्याच्यापेक्षा बेटर पार्टनर मिळाला असता. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी की मी ही ट्रेन वेळेत पकडली. म्हणजे आय थिंक मीही थोडासा कमी व्यक्त होतो इमोशनली, आणि ती खूप जास्त एक्सप्रेसिव्ह असल्यामुळे तिच्या एक्झॅक्ट मला सगळं तिचं कसं हाऊ शी फील्स अबाउट मी मला माहिती असतं.
श्रेयस, मी खूप खूप लकी आहे की आय गॉट अ पार्टनर लाईक यू. तू यू आर द बेस्ट यार. म्हणजे आय डोंट नो मी काय केलं असतं तुझ्याशिवाय. आणि म्हणजे मला नाही माहिती यार बाकीचे लोक कसे जगतात. म्हणजे द बॉन्ड वी हॅव इट्स सो सो स्पेशल. आणि आय प्रॉमिस यू की मी तुला फुल साथ देणार आहे आयुष्यभर. आय लव्ह यू सो मच. मी आयुष्यभर तुझ्यावर खूप 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 जास्त प्रेम करणार आहे. आय वॉन्ट टू बी युअर स्पेशल पर्सन फॉर लाईफ. सो आय थिंक मला असं बऱ्याचदा वाटत राहतं की शी डझंट नो हाऊ मच लकी आय फील की आय एम विथ हर. सो I feel she doesn't know how much lucky I am, and I'm not sure if she knows it really well or not. तू खूप खूप प्रेम करतो का मी तुझ्यावर, बाकी काही नाही.